दंडवत प्रणाम। श्री गोविंद प्रभु महाराज की जय। रिद्धपूर चरित्र लिया क्रमांक 108 तथा फोडी देणे। सकाळचा पूजावसर झाल्यानंतर राऊळांचे आसन झाले। भटोबास आणि सर्व भक्त परिवार राऊळांजवळ होते। राजमठाचे महाद्वार सैल असल्यामुळे उघडले तरी आपोआप बंद व्हायचे, म्हणून दार धरून ठेवण्याचा व्यापार साधाईसाकडे होता। नेहमीप्रमाणे साधाईसाने दार धरून ठेवले होते। डोळो डोळो म्हणत राऊळ मठाच्या ओसरीवर आले। ओसरीवर काठी उभी अडकवण्याच्या पाषाणावर राऊळ उभे राहिले आणि श्रीमुखातले तांबोळ फुरकन बाहेर टाकले। ते खाली अंगणात पसरले। राऊळांचा तो प्रसाद घेण्यासाठी सर्व भक्तजनांची गर्दी झाली। सर्वांनी प्रसाद वेचून वेचून घेतला, पण साधाईसा मात्र दार धरून उभ्या होत्या। साधाईसा तिथे येण्याआधी सर्व प्रसाद संपला आणि साधाईसासाठी काहीच उरले नाही। साधाईसा मनात म्हणाल्या, मी पापिणी, प्रसादात चुकत असे। अवघे भक्तिजन प्रसाद घेत असे। ती साधाईसाने राऊळांना विनंती केली, जी अवघेयासी प्रसाद जाला, मज नाही मी चकलिये जी। राऊळांचे पालखीमध्ये आसन झाले। साधाईसाचे मनोरथ ओळखून राऊळांनी तोंबाळातली एक फोड आपल्या श्रीमुखाच्या गालामध्ये धरून ठेवली होती। पालखी दारापाशी आली तेव्हा राऊळांनी श्रीमुखी धरून ठेवलेली सुपारीची फोड श्रीकरीच्या आंघोळीने बाहेर काढली आणि साधाईसाला प्रसाद देत राऊळ म्हणाले, आवो मेली जाय घे घे म्हणे। साधाईसाने आपले दोन्ही हात पुढे केले। राऊळांनी महाद्वाराच्या बाहेर जाण्याआधी साधाईसाच्या तळहातावर सुपारीची फोड ठेवली। साधाईसाने आपल्या कपाळाला लावून नमस्कार केला आणि सुपारीच्या फोडीचा प्रसाद खाल्ला। ह्यावेळी भटोबास म्हणाले, एल्हो, साचोकार प्रसाद तो तुच्ची जाला, खरोखरचा प्रसाद तर एल्होला मिळा। ह्या लिखाणात काही चुका असतील तर क्षमस्व।